हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 12चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे मॅट्रायसेस, ज्यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण इन्व्हर्स कंप्लीट केलेला आहे. इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन्व्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड. ओके मित्रांनो, यामधला एक लास्टचा पॉईंट राहिलेला आहे जो की आहे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. तो आपण आज स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये दोन मेथड दिलेल्या आहे, एक इन्व्हर्जन मेथड आणि एक रिडक्शन मेथड. आता इन्व्हर्जन मेथड, रिडक्शन मेथड काय आहे हे आपण एक्झाम्पल्स घेऊन बघणार आहोत. याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे येतील, कसे सॉल्व्ह करायचे, या सगळ्या आपण बेसिक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, लास्ट लेक्चर बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसेच या युनिटचे बाकीचे जर का व्हिडिओज बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तिथे पण जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. सोबतच मित्रांनो, बाकीचे जे काही चॅप्टर्स आहेत 12th साठी जे तुमचे, तर ते जर बघितले नसतील तर तेही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनाही आपल्या चॅनल बद्दल सांगा. तर चला, आज चालू करतोय आपण आजचा व्हिडिओ. आज बघणार आहे मित्रांनो आपण ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस, ज्यामध्ये पहिली मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन, ओके, आणि सेकंड मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. या दोन्ही मेथड आपण आजच्या या लेक्चर मध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्याला फॉर एक्झाम्पल x प्लस 2y equals to 3 and 2x plus y equals to 4. ओके, एक्झाम्पल म्हणून आपण इक्वेशन घेतलेले आहे आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे युजिंग मॅट्रायसेस. आपल्याला माहिती आहे, अशा टाईपचे जर काही इक्वेशन असेल तर 10th पर्यंत आपण क्रॅमर्स रूल यूज केलेला आहे आणि सॉल्व्ह केलेला आहे. आता युजिंग मॅट्रायसेस इथे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आतापर्यंत आपण मॅट्रिक्स शिकलेलो आहोत. ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे त्याचा यूज काय करणार आहोत आपण, हे आपल्याला इथे शिकायचं आहे. आता हे दोन इक्वेशन दिलेले आहे. पहिल्यांदा तर काय करायचं आहे, याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार आहे बघा, इथे एक्स आहे, एक्स च्या सोबत काही नाही म्हणजे 1, त्याचा कोइफिशियंट 1 आहे. इथे वायचा कोइफिशियंट 2 आहे, इथे एक्स चा कोइफिशियंट 2 आणि इथे वायचा कोइफिशियंट 1. ओके, याच्या सोबतच ओके, इथे हा एक्स व्हेरिएबल आहे आणि हा वाय व्हेरिएबल आहे, इक्वल ऍज इट इज. इथे 3 आहे आणि इथे 4. ओके, दोन इक्वेशन दिलेले आहे, दोनला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, दोन इक्वेशनला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मे बी इथे 3 पण इक्वेशन दिले जाऊ शकतात. एक्स वाय झेड असेल तरी त्याला मग 3x3 मॅट्रिक्स येईल आणि आपल्याला तसं कन्वर्ट करायचं. पहिल्यांदा तर आपल्याला दिलेल्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर हा ए होऊन जाईल जो दिलेला आहे, हा एक्स आणि इक्वल्स टू बी. नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला, हा ए असेल, एक्स असेल आणि बी. ओके, आपल्याला या इक्वेशन मध्ये फाइंड काय करायचं आहे, यामध्ये फाइंड काय करायचं आहे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. हा एक्स फाइंड करायचा आहे. ओके, एक्स फाइंड करायचा आहे. मग एक्स जर फाइंड करायचा असेल तर हा ए जर या साईडला गेला तर एक्स इक्वल्स टू, हा ए जर इकडे गेला तर याचं काय होऊन जाईल, इन्व्हर्स ए इन्व्हर्स इंटू बी. ओके, म्हणजे आपल्याला नेहमी हे इक्वेशन आणायचं आहे, हे इक्वेशन आपल्याला तयार करायचं, सॉल्व्ह करायचं. आता यामध्ये हा ए आहे, हा एक्स आहे आणि हा बी आहे. ओके, मग आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला एक्स लागणार आहे जो आपल्याकडे आहे, बी लागणार आहे जो आपल्याकडे आहे. फक्त आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. ओके, ए आहे, या ए चा काय करायचं आपल्याला, इन्व्हर्स फाइंड करायचा. मग आता परत आपण मागे गेलो थोडस, म्हणजे इन्व्हर्स शिकलो होतो आपण, इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड आणि इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे हा ए मॅट्रिक्स जो दिलेला आहे, या ए मॅट्रिक्स आपल्याला काय काढायचा आहे, तर इन्व्हर्स काढायचा आहे. या ए मॅट्रिक्सचा काय काढायचा आपल्याला, इन्व्हर्स फाइंड करायचा. मग आता इथे ए काय दिलेला आहे बघा, तर ए आहे आपला 1 2 2 1. ओके, याचा इन्व्हर्स काढायचा. कुठल्याही मेथडनं काढू शकतो आपण, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जर म्हटलं इथे 1 आणायचा, इथे 0, अगेन इथे 1 आणायचा, इथे 0 आणायचा. ओके, त्या मेथडने जाऊ शकता, किंवा आपण याला डायरेक्ट हे पण करू शकतो, मायनर आणि कोफॅक्टर काढून. ओके, पहिल्यांदा तर याचा मॉड फाइंड करून घ्यायचा. काय होऊन जाईल बघा, 1 2 2 1. याला सॉल्व्ह केलं तर काय होऊन जाईल,
1 into 1 minus 2 into 2 4 equals to 1 minus 4 minus 3 म्हणजे mod of A equals to minus 3 A inverse is exist. ओके नॉट इक्वल्स टू 0. ठीक आहे. ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. आपल्याला पहिल्यांदा याची मॉड व्हॅल्यू चेक करायची असते. 0 येते का ते बघायचं आहे. ओके 0 जर येत असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करणार नाही. ते 0 नाही आहे त्यामुळं ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. मग काय करतो आपण तर याचे मायनर्स घेतो. ओके मायनर्स M11 M12 M13 M21 कारण 2/2 आहे 21 2 2. ओके त्याचा मायनर काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 चा मायनर काय रो कॉलम स्किप करायचं त्याच्या समोरचा एलिमेंट त्याच्या समोरचा एलिमेंट 1 2 चा त्याच्या समोरचा एलिमेंट 2 ओके 2 चा अगेन त्याच्या समोरचा एलिमेंट 2 आणि हा 1 चा त्याच्या समोरचा एलिमेंट 1 मायनर झाले. सिमिलर आपण को फॅक्टर काढतो. ओके को फॅक्टर आता को फॅक्टर काय येणार आहे तर सेम को फॅक्टर पण येतं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. A11 हा 1 असेल तर 1 A12 A21 A22. ओके पहिल्यांदा तर ऍज इट इज लिहून घ्यायचे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके ह्या गोष्टी बेसिक झालेल्या आहे. हे जर व्हिडिओ बघितला नसेल तर तिथे आय बटनवरती लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. हे बेसिक समजून घ्या मित्रांनो तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस समजणार आहे. ओके ह्या दोन्ही मेथड इम्पॉर्टंट आहे यावरती क्वेश्चन येतो. मग आता इथे 1 + 1 2 इव्हन आहे ऍज इट इज राहील. 1 + 2 ऑड झाला मग हा -2 होऊन जाईल. 2 + 1 हा पण ऑड झाला मग हा काय होऊन जाईल मायनस. 2 + 2 4 इव्हन. आता आपल्याला मायनस आणि को फॅक्टर्स मिळाले मग काय घेतो आपण को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स काय होऊन जाईल तर 1 -2 -2 1. ओके को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स घेतल्यानंतर काय करतो आपण याचा ऍडजॉइंट घेतो. ऍडजॉइंट म्हणजे काय तर याचा ट्रान्सपोज घेतो आपण. याचा ट्रान्सपोज घेतो मग याचा ट्रान्सपोज काय होऊन जाईल ड्रॉइंगचीच लिहितो मी. याचा ट्रान्सपोज काय होऊन जाईल याला आपण ऍडजॉइंट म्हणतो. ऍडजॉइंट ऑफ ए काय करतो आपण तर ट्रान्सपोज घेतो म्हणजे हा रोला आपण कॉलम मध्ये लिहितो. 1 -2 हा 1 -2 -2 1. ओके मग काय करतो आपण तर ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे. ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1/mod ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके यामध्ये पुट केल्यानंतर काय मिळतं आपल्याला 1/. मॉडची व्हॅल्यू काय दिलेली इथे -3. ओके -3 दिलेली आहे. ऍडजॉइंट काय आहे तर 1 -2 -2 1. ओके आता काय करा तर याने मल्टिप्लाय करा हवं तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल बघा. ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1/-3 ला जर मल्टिप्लाय केलं तर 1/-3 पहिला एलिमेंट. ओके अगेन इथे जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर -2/3 होईल. मायनस मायनस कट झालं तर 2/3. इथे पण 2/3 आणि इकडे काय होऊन जाईल हा 1/-3. ठीक आहे मग आता आपल्याला काय मिळालेलं आहे इन्व्हर्स मिळालेला आहे. आपल्याला इन्व्हर्स हवा होता आपल्याला इन्व्हर्स मिळालेला आहे. पण आता या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचं आहे ज्यामध्ये एक्स आपल्याकडे ऑलरेडी आहे. ए इन्व्हर्स आपण फाइंड केलेला आहे आणि बी. मग आता त्या इक्वेशन मध्ये पुट करताना काय होईल एक्स इक्वल्स टू ए इन्व्हर्स. ओके ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स आपल्याला मिळालेला आहे जो की आहे आपला 1/-3 2/3 2/3 1/-3 किंवा हा मायनस आपण न्यूमरेटरला देतो नेहमी म्हणजे -1/3. ओके आता याच्यासोबत काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन कशाचं होणार आहे बीचं जो बी आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग हा बी काय दिलेला आहे 3 4 मग हा 3 and 4. ओके आता काय करायचं आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की नाही हे चेक करतो आपण पहिल्यांदा. कसं चेक करतो तर पहिल्यांदा फर्स्ट जो मॅट्रिक्स दिलेला असतो
त्याची ऑर्डर आणि सेकंड मॅट्रिक्सची ऑर्डर. याची ऑर्डर काय आहे? 2 रो आहे 2 कॉलम आहे, म्हणजे हे 2/2 आहे. याची ऑर्डर काय आहे? 2 रो आहे आणि 1 कॉलम आहे, 2/1. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी पहिल्यांदा आपण फर्स्ट मॅट्रिक्सचा लास्ट म्हणजे हे 2 आणि सेकंड मॅट्रिक्सचे फर्स्ट म्हणजे हे 2 जर इक्वल असेल तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल होते. मग आता हे दोन्ही गोष्टी इक्वल आहेत, मग मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर या दोघांची मल्टिप्लिकेशन काय होईल बघा. मल्टिप्लिकेशन करताना काय येणार आहे आणि येणारा आन्सर काय असणार आहे? 2 × 1 म्हणजे जे येणारा आन्सर आहे त्याची ऑर्डर असणार आहे 2/1. ओके. तर मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना काय होईल? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. मग इथे हा -1/3 × 1, मग हा काय होऊन जाईल? -1/3 × 3 काय होऊन जाईल? 3 कॅन्सल होऊन जाईल. मग इथे काय राहणार आहे? -1 प्लस. ओके. अगेन 2/3 × 4 म्हणजे हा काय होऊन जाईल? 2/3 × 4. ओके. मग काय होऊन जाईल? हा डायरेक्ट न्यूमरेटरशी मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे 8/3 म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे? 8/3. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 2/3. ओके. म्हणजे हा काय होऊन जाईल बघा 2/3 × अगेन 3 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय मिळणार आहे आपल्याला? 2. ओके. नेक्स्ट आता -1/3 × 4 मग -1/3 × 4 हा काय होऊन जाईल? न्यूमरेटरला शिफ्ट होऊन जाईल म्हणजे -4/3 म्हणजे हा -4/3 मिळालेला आहे. ओके. मग आता हा x = आहे. एक्स मॅट्रिक्स काय दिलेला आहे आपल्याला? आता इकडे लिहितो मी बघा. x दिलेला आहे x अँड y. ओके. आणि आपल्याला मिळालेलं काय आहे? तर -1 प्लस 8/3 अगेन 2 प्लस -4/3. ओके. इथे प्लस राहिलं बघा. या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे? आता ऍडिशन करायचं. काय होऊन जाईल ऍडिशन या दोघांची? तर 3 ने -1 ला मल्टिप्लाय करूया पहिल्यांदा आपण बघा. x y. ओके. हे कसं सॉल्व्ह करणार आहोत बघा. 3 ने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होऊन जाईल? हा -3 प्लस 8/3 म्हणजे काय मिळून जाईल? तर 5/3 म्हणजे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे? 5/3. ओके. देन या दोघांचे मल्टिप्लिकेशन करणार आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना काय होऊन जाईल? 2 प्लस हा -4/3. तर 3 ने याला मल्टिप्लाय करायचं. 3 × 2 6 हा प्लस आहे मायनस आहे म्हणजे हा काय होऊन जाईल? मायनस म्हणजे हा 6 - 4. ओके. म्हणजे 2/3 म्हणजे हा मिळाला आपल्याला 2/3. ओके. तर बघा आता या दोघांचं कम्पेअर करणार आहे. कम्पेअर केल्यानंतर काय मिळतं आपल्याला? x = 5/3 अँड y = 2/3. म्हणजे आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 5/3 आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2/3. युजिंग इन्व्हर्जन मेथड जर का आपल्याला दोन इक्वेशन दिले असतील, या दोन इक्वेशनला आपण सॉल्व्ह करून ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मध्ये यामधनं आपण x ची आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. इथे आपण x ची आणि y ची व्हॅल्यू फाइंड केली आहे. बघा याच्या आधी आपण इन्व्हर्स काढायचं शिकलेलो आहोत. इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता इथे आपण ऍडजॉइंट मेथड वापरलेली आहे. तुम्ही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पण वापरू शकता. इथे मी मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढलेले आहे. इझिली होतं. तुम्ही हवं तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पण करू शकता. कुठल्याही मेथडने जरी सॉल्व्ह केलं तरी चालते. सेम आहे, फक्त आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या. ओके. स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉपी करा. तर चला आता बघतोय आपण मेथड ऑफ रिडक्शन. ओके. मित्रांनो जसं आपण मेथड ऑफ इन्व्हर्जन बघितलेली आहे, सेम मेथड ऑफ रिडक्शन आहे. यामध्ये पण बघा x + 2y = 10 आणि इकडे बघा 2x + 3y = 15 किंवा 20 घ्या. कुठलंही एक्झाम्पल.
ओके, आता इथे पण काय करायचं आपल्याला, तर एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. पहिल्यांदा तर याला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. काय होऊन जाईल मग, हा एक्सचा कोएफिशियंट इथे 1 घेणार आहे आपण, इथे 2, अगेन इथे 2 आणि इथे 3. इकडे हा बी आहे. ओके, तर इथे घेणार आहे आपण एक्स आणि वाय व्हेरिएबल्स इक्वल्स टू 10 and 20. ओके, यामध्ये काय करायचं आपल्याला, हा आपला ए आहे, हा एक्स आहे आणि हा बी आहे. ओके, यामध्ये काय करायचं आपल्याला सिम्पली, तर हे जे 4 एलिमेंट्स आहेत, हे 4 एलिमेंट्स आहेत. ओके, या फर्स्ट मॅट्रिक्सला म्हणजे मॅट्रिक्स ए ला आपल्याला एकतर अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचा. एकतर इथे 0 आणायचा आहे किंवा इथे 0 आणायचा आहे युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन शिकलेलो आहोत. एकतर इथे 0 आणा किंवा इथे 0 आणा, असे ट्रान्सफॉर्मेशन तयार करा. एकतर इथे किंवा इथे 0 आणा, आणि जे ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे अप्लाय करणार आहोत सिमिलर तेच ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बी मॅट्रिक्स वर पण अप्लाय करायचं आहे. ओके, बघा सिम्पली आपण काय करू शकतो, आता इथे 1 आहे, आपल्याला इथे 0 आणायचा आहे. ओके, इथे 0 आणण्यासाठी काय करतो आपण, या 1 ची हेल्प घेतो. मग इथे ट्रान्सफॉर्मेशन चेंज काय होणार आहे, रो टू चेंजेस टू, रो टू चेंज होणार आहे, R2 पहिल्यांदा लिहिला आपला. इथे आपल्याला या 1 ची हेल्प घ्यायची आहे आणि इथे 0 आणायचं आहे आपल्याला. ओके, मग काय करू शकतो आपण, इथे 1 आहे, या 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया आणि 2 - 2 0 होऊन जाईल. मग इथे काय घेतोय आपण, पहिल्यांदा तर R2 - 2 × R1. ओके, या R1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे हा 2 होऊन जाईल, 2 - 2 0. मग बघा हे ट्रान्सफॉर्मेशन इथे अप्लाय करणार आपण, काय होऊन जाईल, R2 चेंज होणार आहे, R1 पहिल्यांदा ऍज इट इज लिहा, 1 2, इथे हा XY इथे चेंज नाही होणार, ऍज इट इज लिहूया, इक्वल्स टू R1 इथे 10 आहे, 20 आपला चेंज होणार आहे. मग R2 चा एलिमेंट काय आहे, 2 - 2 × R1 चा एलिमेंट आहे 1, 2 × 1 2 - 2 काय होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल. इथे R2 चा एलिमेंट 3 आहे, -2 × हा काय आहे, हा 2 × R1 चा एलिमेंट 2, 2 × 2 4. ओके, मग 3 - 4 -1, 3 - 4 -1. इथे सिमिलर R2 किती आहे, 20 - 2 × R1 किती आहे, 10. ओके, इक्वल्स टू हा 2 × 10 20, 20 - 20 0. मग हा काय होऊन जाईल, 0. ओके, इथे काय मिळालं आपल्याला, 0 मिळालेला आहे. मग आता बघा इथे 0 मिळालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, इथपासनं बघा अगदी आपण 10th मध्ये असे इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत. आता काय करणार आहे, तर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. काय होईल मल्टिप्लिकेशन बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा काय होऊन जाईल, 1 × x 2 × y + 2y. ओके, इथे 0 आहे, 0 × x 0, मायनस 1 × y -y. ओके, इकडे काय दिलेलं आहे, तर इक्वल्स टू 10 कम्पेअर केलं तर आपल्याला मिळते इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे मग हा मायनस जर इकडे गेला तर आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 0. आता ही y ची व्हॅल्यू आपण याला इक्वेशन 1 नंबर देऊ शकतो, आपण याला 2 नंबर देऊ शकतो. म्हणजे मग आता बघा, पुट y = 0 इन इक्वेशन 1. मग y याच्यात जर पुट केला तर x + 2 × 0 = 10. हा 0 होऊन जाईल, म्हणजे x = 10. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, तर 10. इथे y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 0.
ओके, मग x इक्वल्स टू 10 अँड y इक्वल्स टू 0. अगदी सिंपल आहे. इक्वेशन दिलेलं इथे 3/3 पण देऊ शकतात. 3/3 असेल तर 3 0 आणावं लागतील आपल्याला. एकतर लोअर केस करा किंवा अप्पर केस करा. अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर कुठलंही चालेल आपल्याला. पण आपल्याला पॉसिबली असं करायचं आहे की पहिल्या रो मध्ये इथे एक 0 आणू शकता किंवा इथे एक 0 आणू शकता किंवा इथे एक 0 किंवा इथे एक 0 जरी आणला तरी चालेल. ओके, आपल्याला याला रिड्यूस करायचं आहे. रिडक्शन मेथड आहे. जेवढं जमेल तेवढं रिड्यूस करायचं आणि रिड्यूस करून आपल्याला मग इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, इथे एक 0 आणला, आपण मल्टिप्लिकेशन केलं, 2 इक्वेशन मिळालेलं आहे. y ची व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. अगदी सिंपल आहे. आता या रिडक्शन मेथडवरती काही एक्झाम्पल्स दिले जातात आपल्याला. वर्डिंगचे एक्झाम्पल्स असतात ज्यामध्ये पेन असेल, नोटबुक असेल किंवा तुमचं इरेझर असेल, असे इक्वेशन दिले जातात त्याचे आणि आपल्याला त्याची टोटल प्राइस दिली जाते. त्यावरनं आपल्याला एका नोटबुकची, एका इरेझरची, एका पेन्सिलची प्राइस काढायची असते. अशा टाईपचे क्वेश्चन दिलेले आहेत जे की एक्झरसाइज मध्ये आहेत आणि ते टोटल एक्झरसाइज आपण करणार आहोत. इथे आपलं या युनिटचं टोटल बेसिक संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण एक्झरसाइज 2.1 चालू करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ फक्त आपल्या मित्रांना सांगा. तुमच्यापर्यंत फक्त ठेवू नका, तर आपल्या मित्रांना शेअर करा. त्यांना आपल्या चॅनल बद्दल सांगा. हा व्हिडिओ आपल्या कॉलेजच्या ग्रुपवरती टाका, आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुपवरती टाका आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल सांगा. तसेच मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपली फेसबुक पेजची लिंक असेल, इन्स्टा आयडी असेल, टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, तिथे तुम्ही मला जाऊन फॉलो करू शकता. थँक्यू.